ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अमळनेर तालुक्याची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व पातळीवर दीर्घ अशी परंपरा आहे। त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीतही या तालुक्यात अशीच परंपरा आहे। कोणत्याही शहराच्या तालुक्याच्या प्रगतीचा मापदंड प्रामुख्याने त्या तालुक्याच्या प्रगतीवर ठरतो। भारतीय स्वातंत्र्यपूर्वही आणि स्वातंत्र्यानंतरही कृषी अर्थव्यवस्था होती व आजही आहे, परंतु पहिल्या जागतिक महायुद्धानंतर भारताची आर्थिक स्थिती बिघडली होती। तसेच सन 1926 मध्ये जगावर आर्थिक अरिष्ट कोसळले, जसे आज इराक, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे निर्माण झाले। भारतातील ग्रामीण व शहरी भागातील लोक आर्थिक संकटामुळे हवालदिल झाले होते। अशावेळी ब्रिटिश सत्तेच्या वर्चस्वाचा पगडा असताना महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर सारख्या लहानशा तालुक्याच्या गावात 15 एप्रिल 1926 रोजी कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेची स्थापना झाली। अमळनेर गावाला शहरी स्वरूप आले नव्हते, तरी गावातील प्रतिष्ठित लोकांनी बँक सुरू करण्याचा धाडसी निर्णय केला। त्यात त्यांना अपेक्षेपेक्षा चांगले यश प्राप्त झाले। भारतात सहकार तत्वावर अनेक संस्था उदयाला आल्या व काळाच्या प्रवाहात नष्ट झाल्या, पण या लहानशा संस्थेने पायवाटेने समाजसेवेचे कार्य सुरू केले व अमळनेरच्या आर्थिक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करून भारतात सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँकांच्या मालिकेत मानाचे स्थान मिळविले आहे आणि जळगाव जिल्ह्यात 100 वर्ष पूर्ण करणारी व 1200 स्क्वेअर फूट स्वतःच्या मालकीची पहिलीच बँक आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।